हे चांगल्या पद्धतीने सर्जरी करून अनेक रुग्णांवर त्यांच्याकडून उपचार होईल आता आशावाद राहिला. आणि या आजच्या उपस्थितीत मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर साहेबांनी किंकितही, आदरणीय अमोलदादा, उज्ज्वलाताई, नंदूभाऊ, रोहितजी निकम, विजय वाघा चौधरी या दोघांचा प्रवेश करावा. यानंतर मी विनंती करतो देवेंद्र भैया मराठे, डॉक्टर वर्षाताई पाटील, मान्य शैलजी राणे, मान्य संदीपजी पाटील, पूजाजी पाटील यांना मी विनंती करतो की यांनी देखील अध्यक्ष आणि सन्माननीय गिरीश भाऊ यांच्या हातून या परिवारात प्रवेश करावा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे. मी आपल्या या परिवारात आपलं तर स्वागतच आहे, परंतु भारतीय जनता पार्टीवर, नेतृत्वावर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी, आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, देवेंद्रजी, आणि खास करून आपण ज्यांना अनेक उपमा देऊ शकतो आदरणीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळेजण प्रवेश करताय. तर एक एक आता आपण प्रवेश चालू करू. बोलू नंबर प्रवेश. मी आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो की या मी डॉक्टर केतकी पाटील या आपल्या गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदवला. मी केतकी डॉक्टरांना विनंती करतो की आपण सर्वांना आपल्या भावना व्यक्त कराव्या. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गिरीश भाऊ महाजन भावूक झाले आहे, पहिल्यांदाच आहे आणि नौकीच आहे, म्हणून मला वाटतं तुम्ही समजून नक्कीच घ्याल. आता मला इथे खूप महत्वाचे आहेत, कारण की प्रत्येकाने मला मार्गदर्शन केले आहे. मंगेश दादांनी सदैव मार्गदर्शन केले आहे, रोहित दादा आहे, खाली बसलेली मंडळी आहे, उज्ज्वलाताई आहे, अमोल दादांनी सदैव मार्गदर्शन केलेले आहे, नंदूभाऊ महाजन आहे, विजयकुमार रावत सर आहे. आज आपण सगळे इथे जमले आहात सगळ्या माझ्या प्रवेशसाठी. मी सगळ्यांना बोलू इच्छिते, राम भरोसो राम बल, राम नाम. राम भरोसो राम बल, राम नाम. राम भरोसो राम बल, राम नाम विश्वास, सुमिरत सुमंगल कुशल मांगत तुलसीदास. 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला जे एक संकल्पना दिली आहे, विजय से विनय तक आणि राम से राष्ट्र तक, या संकल्पनाला घेऊन आपण एक शेकडो वर्षांनंतर राम राज्यामध्ये पदार्पण झाले आहे आपले. आज आपल्या देशाचे पदार्पण, आपल्या भारतवर्षाचे पदार्पण आज शेकडो वर्षांनी राम राज्य झाले आहेत. ह्या राम राज्याचे जे आपले महत्वाचे आधारस्तंभ आहेत ते आहेत म्हणजे आपला सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली विचारसरणी, जी आपली रामाची आहे, जी आपली हिंदुत्वाची आहे. तर त्याच्यासाठी एकदा जय श्रीराम. या विचारसरणीला पुढे नेण्यासाठी आपल्याकडे खूपच म्हणजे
सगळ्यांना सक्रिय असतील असे आपल्या भारताचे, राष्ट्राचे, राज्याचे नेतृत्व आहे श्री नरेंद्रजी मोदी, आपल्या राज्याचे नेतृत्व आहे श्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे, गिरीशजी महाजन, आणि ह्या सगळ्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या खाली काम करणारे आहेत आपले सगळे कार्यकर्ते आणि आपले सगळे कार्यकर्ते. तर हे आपले जे आधारस्तंभ आहेत एक राम राज्याचे, ह्या सगळ्यांमध्ये मला सामील होण्याला आज एक प्रसंग आला आहे. हा मी एक रामाचा आशीर्वादच समजते आणि ह्या आशीर्वादाच्या मार्फत माझ्याकडनं खूप चांगले कामं घडावे ही मी अपेक्षा ठेवते आणि ह्याचे मी पूर्ण प्रयत्न करेल. मी एक महिला असल्यामुळे आज एक महिलाचं जे एक तरुण महिलाला ह्या रामराज्यात जे हवं आहे, जे एक भरारी घेण्यासाठी एक योग्य ते जे सन्मान आहे, योग्य ते जे संधी आहे आणि योग्य जे व्यासपीठ आहे ते आज आपल्या ह्या सगळ्या नेतृत्वांच्या मार्फत, तर मग ते आपले 33% आरक्षणच्या मार्फत म्हणा किंवा एक तिहेरी तलाकच्या मार्फत म्हणा आणि आपल्या राज्याच्या आपल्या लेख लाडकी योजनेच्या मार्फत म्हणा, आज आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म दिला आहे, महिलांसाठी एक व्यासपीठ दिला आहे की सगळ्या प्रत्येक गावातली प्रत्येक महिलाला एक आर्थिक सपोर्ट मिळेल, एक इमोशनल सपोर्ट मिळेल राज्याकडनं आणि हे सगळ्याचा एक भाग मी इच्छिते आणि ह्या सगळ्यासाठी काम करायला मी सदैव तयार असणार आहे. एक डॉक्टर असल्यामुळे जे आपल्या सगळ्या जगावर, आज आपल्या जगावर जे कोरोनाचा एक मोठा महाकाल आला होता, एक मोठं जे एक जनसंकट आलं होतं सगळ्या जगावर, तेव्हा जेव्हा एक प्रत्येक डॉक्टर आज एक भावुक होऊन हे म्हणू शकतं की आपल्या देशाच्या पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या सगळ्या गोष्टी, ज्या सगळ्या योजना राबवता आल्या, ज्या सगळ्या मॅनेजमेंट केलं सगळ्या गोष्टींचं, ते खूपच विस्मरणीय आहे. प्रत्येक डॉक्टर हे लक्षात ठेवेल. मग ते ट्रीटमेंटच्या ह्याच्याने म्हणा की लसीकरण, एवढ्या शेकडो लोकांच्या लसीकरणने म्हणा की सगळ्यांना धान्य वाटपने म्हणा, आपण ह्या सगळ्यांच्या मार्फत जे आज आपल्या देशाने एक खंबीरपणे जो स्थान घेतला पूर्ण जगामध्ये, तो सगळा खूप सन्माननीय आहे आणि हे कधीच कोणी विसरणार नाही. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी मी ह्या पक्षामध्ये प्रवेश घेत आहे, खूप आशाने प्रवेश घेत आहे. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जो विकसित आणि आत्मनिर्भर भारतचा यज्ञ सुरू केला आहे, त्याच्यात आज माझी पण एक संकल्पना जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा पुढे त्याच्यासाठी काम करण्यास इच्छिते. आणि ह्या सगळ्यासाठी एक शेवटी हेच म्हणू इच्छिते की जे आपलं अंत्योदय हा विषय आहे, जो आपल्या पक्षाची सुरुवात झाली होती, ते करण्यासाठी एक प्रत्येक गावागावामध्ये, तर शहरापासून गावामध्ये जाऊन प्रत्येक गावाच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आज आपण प्रयत्न करूया आणि त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आधारासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्या आज हा गोदावरीचा परिवार आहे, हा गोदावरी परिवाराचे नेहमीच संस्कार हे कष्टाचे राहिले आहेत, कामाचे राहिले आहेत आणि विकासाचेच राहिले आहेत. तर ह्या कामाचा संस्कार घेऊन, या विकासाचा संस्कार घेऊन आणि हे विजन घेऊन या पक्षाशी जुडण्यासाठी मला आज संधी आली. हे मी परत एकदा रामाचा आशीर्वाद समजते. जय श्रीराम. विद्या विनयाला शोभते, आपण अगदी लहानपणापासून सगळ्यांना ऐकलं आहे. अशा उच्च विद्याविभूषित केतकी डॉक्टर यांनी ज्याला म्हणतो की रामाचा आशीर्वाद, आणि खरंय की पुन्हा तो एक साक्षात्कार आपण सगळेजण पाहतोय. मी यानंतर आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या या नवीन परिवारात भावना व्यक्त कराव्या. आजच्या या आमच्या सर्वांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाच्या निमित्ताच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रांताध्यक्ष श्री बावनकुळेजी साहेब, आमच्याच परिवारातले, पण आधी वेगळ्या पक्षात आम्ही होतो, ते वेगळ्या पक्षात होते. गोदावरी परिवारातले, ज्यांचा आमच्या सगळ्यांवरती एक मैत्रीचा हात वर्षानुवर्ष होता आणि आता ही मैत्री
पाक्षिक रूपाने भारतीय जनता पक्षाच्या रूपाने ज्यांच्या माध्यमातून आज आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत ते या सर्वांचे आपले लाडके आदरणीय श्री नामदार गिरीश भाऊजी महाजन, आदरणीय या जिल्ह्याचे आमचे समन्वयक आणि एक डायनॅमिक असे लीडर आमदार श्री मंगेशदादा चव्हाण, आदरणीय दुसरे डायनॅमिक लीडर आमच्या शेजारचे आदरणीय जयकुमारजी रावळ साहेब, ते आणि मी एकाच पक्षात आधी होतो. आता माझा वनवास संपला, तुमचा आधी कधी संपलेला होता. या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय विजयजी चौधरी साहेब, आपल्या उत्तर महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे समन्वयक, जिल्हा भारतीय जनता पक्षाचे आमचे रावेर विभागाचे अध्यक्ष आणि ज्या घराण्याने आमच्या घराण्याला आम्ही काँग्रेसचे असताना सुद्धा ते बीजेपीचे खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे हे असताना त्यांनी सदैव आम्हाला आमच्या संस्थांना सपोर्ट केला. त्यांचीच पुढची कडी आणि आमचे अतिशय लाडके असे चिरंजीव आदरणीय अमोलदादा जावळे, आदरणीय जिल्हा शहर काँग्रेस, जिल्हा शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाळे, आदरणीय रोहितदादा निकम, आमच्या जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नंदूदादा महाजन, ज्येष्ठ म्हणजे आता नंदू महाजन फार सिनियर आहेत. त्या या निमित्तानं उपस्थित असलेले माझे मोठे बंधू सुभाष दादा, उपस्थित समोर असलेले आणि प्रवेश ज्यांनी केला ते सारे सन्माननीय आमच्या या परिवारातून, जळगाव जिल्ह्यातून आलेले सन्माननीय सर्व इतर पक्षातून आलेले देवेंद्र दादा मराठे, जे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, निवडून आलेले होते, संदेश दादा पाटील जे जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते, आणि त्याचबरोबरीने सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष पुंजाजी पाटील असतील, त्याचबरोबरीने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा शिक्षक सेल काँग्रेसचे वर्षानुवर्षाचे हजारो शिक्षकांचे अतिशय गळ्यातले ताईत आदरणीय शैलेशजी राणे असतील, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने आज आम्हाला आदरणीय बावनकुळेजी साहेब, आपण आम्हाला पक्षामध्ये आपला प्रवेश दिला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो. या निमित्तानं आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय एक भावी काळा माझा भाग्य विधाता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. कारण इतकं परिपूर्ण नेतृत्व आज या महाराष्ट्राला देवेंद्रजीच्या माध्यमातून लाभलेला आहे. कुठलाही विषय असो, अनेक वेळा त्यांचे शेतीचं मार्गदर्शन, परवा कराडला कृषी प्रदर्शन झालं, त्याच्यानंतर सातारला झालं. त्या कृषी प्रदर्शनामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या ज्या योजना, ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं, ते खरोखरच या महाराष्ट्राला अतिशय उच्च स्तरावरती नेण्यासारखं आहे. तर या निमित्तानं आज देवेंद्रजी आहेत आणि त्याचबरोबरीने सन्माननीय पंतप्रधानजी आपले मोदी साहेब आहेत, नरेंद्रभाई मोदी साहेब. त्यांनी या देशाला जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं. जगामध्ये आज बायडन साहेब असो किंवा मॅक्रॉन असो किंवा कुठलाही आखाती देशाचा राजा असो, हे सगळे मंडळी आज जागतिक स्तरावरती नरेंद्रभाई मोदींना डायनामिक लीडर म्हणून या ठिकाणी सपोर्टला. आणि असं डायनामिक लीडर ज्यांच्याकडे विजन आहे आणि ज्यांनी अमृत
कालमध्ये 2047 पर्यंत भारत देशाची इकॉनॉमी 35 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा संकल्प ज्यांनी केलेला आहे त्यांच्या मागे नाही जायचं तर कोणाकडे जायचं. आमच्याकडे तर आमची मंडळी भेटतही नव्हती. पण आदरणीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या विकसित भारत ज्यामध्ये त्यांनी भारत देशाला जगामध्ये 3 नंबरचं स्थान ते पहिल्या 3मध्ये भारत देशाची आर्थिक अर्थव्यवस्था इम्प्रूव्हमेंट करण्याच्या करता भारत देशाचं सोशल जस्टिस निर्माण करण्याकरता भारत देशाचं एन्व्हायरमेंटल कल्चर जे आहे ते डेव्हलप करण्याकरता आणि भारत देशाची वाढ भारत देशामधली बेरोजगारी आणि भारत देशामध्ये एकंदरीत प्रत्येक व्यक्ती ही सन्माननीय प्रत्येक लोकशाहीच्या माध्यमातून त्याला स्थान मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा आज विकसित भारताचा संकल्प आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून आहे आणि त्यावरती आम्ही विश्वास ठेवून त्यावरती परिपूर्ण त्यांचे हात बळकट करण्याकरता खारीचा वाटा म्हणून आम्ही जळगाव जिल्ह्यातून आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. आम्ही कुठल्याही कंडिशन घेऊन आलेलो नाही. म्हणजे असा एकमेव प्रवेश असेल की फक्त गिरीश भाऊंना फोन केला, गिरीश भाऊंनी ग्रीन सिग्नल दिलं, गिरीश भाऊंनी असेच ग्रीन सिग्नलवाला पुढे जावेत. आदरणीय बावनकुळे साहेबांची माझी भेट नाही पण माझी कन्या त्यांना भेटल्यानंतर त्यांनी तिचं असं स्वागत केलं की त्या माध्यमातून नेतृत्व कसं असतं त्या दृष्टीने त्यांनी मला बावनकुळे साहेबांचं वर्णन केलं. प्रत्येक बूथवरचा व्यक्ती मंदिरात गेलाय की नाही याचं अतिशय बारकाईनं कॉम्प्युटराइज प्लॅनिंग हे आदरणीय बावनकुळे साहेबांचं त्या ठिकाणी लक्षात आलं आणि त्यांच्या सोबत माझी सुद्धा बैठक नाही आणि सन्मान्य नेतृत्व जे मॅग्नेट आहे जे आपल्या सगळ्यांचं अतिशय भाग्य विधाते असे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा माझी भेट झालेली नाही पण त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही भर ठेवून त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालो. सन्माननीय आमचे मित्र विनयजी सहस्रबुद्धे आमचे वर्ग आमचे शाळेचे मित्र त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि या बरोबरीने आमचा जिल्हा जो आहे जो अतिशय स्ट्रॉंग अशा पद्धतीचा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा आहे. आदरणीय आमचे मित्र मंगेश दादा जे डायनामिक आहे म्हणजे केव्हा ट्रकवरती बसून त्या ठिकाणी घाटामध्ये कुठे काही भ्रष्टाचार होत असेल तर ते स्वतः त्या ठिकाणी जातात आणि एक जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं काम करतात आणि म्हणून बावनकुळे साहेब आमच्याकडे आदरणीय गिरीश भाऊ म्हणजे मॅग्नेट आहे. आमच्या जिल्ह्याच्या विविध योजनांकरता आमच्या या परिवाराकरता आमच्या शेतकऱ्यांकरता आमच्या रस्ते विकास असेल आमचे युवकांचे काम असेल आमचे गोरगरीब आमचे लोकांचं काम असेल यामध्ये गिरीश भाऊचं नेतृत्व जे आहे ते अतिशय सर्वमान्य आहे आणि अशा व्यक्तींच्या सोबत आम्हाला काम करण्याची संधी आपण दिली म्हणून मी आपल्या मनापासून आभार मानतो. या निमित्तानं जळगाव जिल्ह्याचे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत आदरणीय शिवाभाऊ तायडे इथे बसलेले आहेत. शिवाभाऊ तायडे मलकापूरचे आमचे फार मोठे कार्यकर्ते आहेत. हे सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. खास करून या निमित्तानं आम्ही आलेल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद डॉक्टर साहेब. राईट पर्सन ऑन राईट ट्रॅक असं म्हणता येईल की आता हा योग्य ट्रॅकवर आहेत आणि जो आपण आशावाद व्यक्त केला की ग्रीन सिग्नल
पण त्याच्या अगोदर येलो लागतो, थांबा पहा आणि पुढे जा. तोही सिक्वल आपल्याला बघत पुढे जायचं आहे. मी यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करणार आहेत, गोदावरी परिवारावर तर त्यांचं प्रेम होतंच, परंतु आता नेतृत्व म्हणून देखील तेवढंच प्रेम राहील, हा यात कुठलीही शंका नाही. मी सन्माननीय गिरीश भाऊंना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावं. जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की. मंचावर उपस्थित आपले सर्वांचे आपले लाडके अध्यक्ष माननीय मावळकर साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांची नाव घेत नाही कारण आपल्याला सत्कार खूप करायचे, स्वागत खूप करायचे, प्रवेश सगळ्यांना द्यायचा आहे, त्यामुळे वेळेचे बंधन आहे. सर्व मान्यवर, जळगाव जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, आज आपण मान्य उल्हास दादा, आमच्या केतकीताई आणि सर्व परिवार, गोदावरी परिवार आणि सर्व कार्यकर्ते यांचा या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे, होतोय. मला दादांच्या बाबतीत तर माहिती होती, चांगले भाषण करतात, चांगले बोलतात, पण केतकीताई आमची कन्या जेव्हा अंत्योदय सांगितलं, ती अंत्योदय ही आमची सुरुवात. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जेव्हा सुरुवात केली आपण अंत्योदय, शेवटचा माणूस, शेवटच्या माणसाला घटक मानून, शेवटच्या माणसाला सर्व मान्य मानून त्याचा विकास कसा होईल, हा पक्ष त्याच्यापर्यंत कसा पोहोचेल, त्याला राहायची व्यवस्था, त्याला पाण्याची व्यवस्था, त्याला शौचालयाची व्यवस्था, त्याला दिव्याची व्यवस्था, त्या सगळ्या व्यवस्था, म्हणजे तो सर्वसामान्य लोकांच्या सोबत कसा येईल, त्यांच्या परभणीपर्यंत जीवनमान कसं येईल, यासाठी प्रयत्न करणं त्याला म्हणतं अंत्योदय. हे आमचं ध्येय होतं पार्टीचं. आणि ताईंनी पहिल्या दिवशी म्हणजे उशिरा धावणाऱ्या गाड्या इतका वेळ भरून काढतील असं मला वाटलंच नव्हतं. कारण अंत्योदयाच्या बाबतीत तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा मलाही आश्चर्य वाटतं. पण अतिशय सुशिक्षित अशा आमच्या ताई आहेत, डॉक्टर आहेत, परिवाराच्या बाबतीमध्ये सांगायला नको, आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम दादांनी जिल्ह्यामध्ये नाही तर आमच्या आजूबाजूच्या दोघी तिघी जिल्ह्यातले पेशंट त्यांच्याकडे असतात, खूप मोठं काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आम्हाला नेहमी इलेक्शनला चिंता त्याचीच असायची की काय होईल म्हणून, कारण तेच एकमेव उमेदवार समोर होते, त्यामुळे आम्ही त्यांना जरा घाबरत होतो. पण आज ते तिकडे आले आणि मुख्य प्रवाहामध्ये आले. त्यांनी सांगितलं, त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं, देवेंद्रजींचं कौतुक केलं, बावनकुळे साहेबांबद्दल ते बोलले आणि खरं आहे आज ते मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. आज संपूर्ण देश कुठे जातोय, आज देशवासियांचं काय म्हणणं आहे हे आपण बघितलं पाहिजे. परवा जो कार्यक्रम झाला 22 जानेवारीचा, दिलेला शब्द पंतप्रधानांनी पाळला. पण काश्मीरचं 370 कलम असेल हा नारा तो आधीपासून होता. मी जेव्हापासून संघामध्ये होतो लहानपणी तेव्हापासून हाच नारा देत होतो. काश्मीरच्या बाबतीतच आम्ही बोलत होतो, काश्मीरच्याच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी देत होतो, श्रीरामांच्या गोष्टी देत होतो. मंदिर वही बनाएंगे, रामलल्ला हम आएंगे. तुम्ही म्हणायचे हा मंदिर वही बनाएंगे, रामलल्ला आएंगे, तारीख नहीं बताएंगे. जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, आम्ही म्हणायचो. मी आठवणी संघाचा होतो लहानपणापासून, शालेय जीवनापासून, नंतर एबीपी, नंतर विद्यार्थी परिषदेमध्ये आलो, नंतर बीजेपी युवा मोर्चात आलो, बीजेपीत आलो. पण सुरुवातीपासून आमचं घोषवाक्य होतं आणि हे कधी पूर्ण होईल की नाही, कधी होईल त्या स्वप्नागत मला वाटत होतं. पण आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली बहुमत आपण सगळ्यांनी आपण दिलं. देशामध्ये संपूर्ण बहुमत मोदींना मिळालं. 9 वर्ष झालेत आणि या 9 वर्षामध्ये बघता बघता आमचे सर्व स्वप्न जे आम्ही सुरुवातीपासून बघितलेले होते त्यात पूर्ण होताना दिसत आहेत. आणि त्यातलं सर्वात महत्वाचं स्वप्न 22 तारखेचं अयोध्येचं, प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये विराजमान झाले. मला वाटतं यापेक्षा आनंदाचा क्षण आमच्या जीवनामध्ये असू शकत नाही, तोही झालेला आहे. आणि म्हणून एक देश मान्य नेतं, एक जग मान्य नेतृत्व मोदीजींचं या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, पण निश्चित आपल्या येण्यामुळे पक्षाला मोठी बळकटी. आपण गेल्या वेळी जलवा तर होतात मोदींचा आहे, तो अजून वाढत चाललेला आहे. पण यावेळेला आपण 5 लाख क्रॉस करू, आपण 5-5.5 लाख क्रॉस करू. आपण मोठं मोठा त्या ठिकाणी घेऊ. दोन्ही जळगावच्या दोन्ही जागा, जसं जळगावच्या उत्तर महाराष्ट्राच्या 8 जागांचा इन्चार्ज मी आहे. मागच्या वेळेला मी सांगितलं 8 जागा घेऊ, पण 8 दिल्या. नगर, शिर्डी, नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर या सगळ्या जागा, नाशिक, दिंडोरी, 8 आपण जागा दिलेल्या होत्या.
मागच्या वेळेला मताधिक्य चांगलं होतं, 4 लाखाचं होतं, 3.5 लाखाचं होतं, 3 लाखाचं होतं. पण यावेळेला आपण ठरवू की 5 लाखाच्या खाली आपण 1 लाख जिंकणार नाही. 5 लाखाच्या मताधिक्य देऊन मोदीजींना पुन्हा आपल्याला प्रदान करायचं आहे, पुन्हा बहुमत. मी आता आकडा सांगणार नाही, लोक वेगळे आकडे सांगतात, मीडियामध्ये म्हणतात 400 क्रॉस होणार आहे म्हणतात, 400 क्रॉस करणार आहेत म्हणताय. पण आश्चर्यकारक आकडा असेल, कारण संपूर्ण देशाचं लक्ष आता फक्त मोदीजीकडे आहे आणि या देशाला पुन्हा आपल्याला महासत्ता करायचं आहे, त्याला सुपर पॉवर करायचं आहे. त्याची इकॉनॉमी 5 ट्रिलियन आपल्याला या 5 वर्षामध्ये करायची आहे. आणि मग यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि आज या प्रयत्नामध्ये भर पडली. आपण सर्वजण पक्षामध्ये या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. निश्चित आपल्या आल्यामुळे खूप एक चांगली उभारी पक्षाला त्या ठिकाणी येणार आहे. खूप चांगला उत्साह सर्वांचा आपल्या जिल्ह्यामध्ये वाटलेला आहे. अजून आपण उद्या परवा बघाल, आज आधी धुळ्याचे बाळासाहेब यांचा प्रवेश इथं अतिशय दमदार नेतृत्व त्या ठिकाणी आहे, त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. आता परवा पुढच्या आठवड्यामध्ये नाशिकच्या अनेक दिग्गजांचा प्रवेश या ठिकाणी आहे. मी सांगेन पुन्हा हळूहळू, तुम्ही बघा काय काय होत आहे, याचं नाव सांगत नाही. पण तिकडे कोणी राहायलाच तयार नाही. कारण डॉक्टरांनी जे सांगितलं दादांनी की इकडे ते प्रेम मिळतं, की आपुलकी आहे, तो आम्ही पुढे मिळू शकत नाही. काँग्रेसमध्ये सांगतो आम्हाला वेळ करून देत नाही, आमचा अध्यक्ष सुद्धा वेळ देत नाही, विचारत नाही, पण त्यांना तो कोणाला वेळ देत नाही. अशी परिस्थिती काँग्रेसची या ठिकाणी झालेली आहे. गटबाजी, गट कारस्थान हेच त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण निश्चित आमच्या आल्यावर तुम्हाला कळेल की किती प्रेम, किती आपुलकी या पक्षामध्ये आहे. आणि केडर बेस आहे, आम्ही हा संघटनेवर चालणारा पक्ष आहे. हा काही परिवारवाद नाहीये, खूपसे पद्धती या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून निश्चित चांगला अनुभव आपल्याला या ठिकाणी निश्चित देईल. आणि म्हणून आपलं पुन्हा या ठिकाणी मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो. आपले खूप खूप आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, निश्चित आपला जोही मान सन्मान तो निश्चित ठेवला जाईल. सिग्नलच्या बाबतीत तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला काय निर्वा सिग्नलच राहील या ठिकाणी या पक्षामध्ये. पुन्हा आपलं सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो. अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिलाच त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी यानंतर खरं तर गिरीश भाऊ जसं बोललेत की रामाची तारीखही मिळाली आणि त्यांना आता विश्वास झालाय की सगळे स्वप्न हे सत्यात इथे उतरतात आणि म्हणून ते इथं आलेत. मी सन्माननीय आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण सगळ्यांना संबोधित करा. जयघोष करू, जरा ऊर्जा आणू. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर 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 हर. महाराष्ट्राचे आमचे लोकनेते, आमचे सर्वांचे लोकप्रिय नेते जिथे जिथे आम्हाला अडचण आली तिथे इथे पहिलं नाव आमच्या सर्वांचे संकट मोठे म्हणून असतात असे आणि भारतीय जनता पक्षाला संघटित करण्याकरता, या पक्षाला उंची मिळवून देण्याकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं असे माननीय आमचे लोकनेते गिरीश भाऊ महाजनजी, या ठिकाणी उपस्थित पक्षाचे महासचिव उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरीजी, आमचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळेजी, आमच्या जळगावचे शहराध्यक्ष उज्ज्वलाताई पेंडाळेजी, ज्यांच्याबद्दल आताच उल्लेख झाला, अत्यंत युवा आणि खऱ्या अर्थाने एक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन त्यांनी समर्पित केलं आहे असा एक युवा तडफदार लोकनेता असणार चव्हाणजी, आमचे नेते महाजनजी, रोहित निकमजी, शिवा तायडेजी आणि जळगाव जिल्ह्यातले अनेक माध्यम भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते. मला आज अभिमान आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे
देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज ज्यांचं प्रस्ताव उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचा पारिवारिक संबंध आहे आणि अनेक संपूर्ण जीवनभर ज्यांनी समाजाच्या सेवेचा जो संकल्प केला आणि आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी समाजाकरता दिलं, असे माननीय माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटीलजी, माननीय आपल्या डॉक्टर सौ केतकी पाटीलजी, देवेंद्र मराठेजी, वर्षा पाटीलजी, शैलेश राणेजी, संदेश पाटीलजी आणि अनेक पक्षप्रवेश होणार आहे. एक मोठा पक्षप्रवेश आपण देवेंद्रजी पुन्हा जळगावमध्ये रावेरमध्ये करणार आहेत. त्या ठिकाणी मोठी 50-60 हजारांची बैठकही होणार आहे. त्या ठिकाणी आपले उल्हासराव पाटीलजी, केतकी पाटीलजी तसं नियोजन करणारही आहे. पण आज त्यांनी ठरवलं की भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करायचा. माननीय गिरीश महाजन साहेबांनी या पक्षप्रवेशाकरता मला सूचना दिली. मान्य देवेंद्रजीकडे जेव्हा परवा गेलो, त्यांनी सांगितलं की माझ्याकडे केतकीताई येऊन गेल्यात आणि केतकीताईची चर्चा गिरीश भाऊ सोबत माननीय देवेंद्रजी सोबत झाली. आमचे लोकनेते देवेंद्रजी यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला मान्यता दिली आणि आज मला अभिमान आहे की एक काँग्रेसचं मोठं जे प्रस्थ होतं उत्तर महाराष्ट्राचं, मोदीजींच्या या वादळामध्ये आणि उल्हास पाटीलजी यांच्या पक्षप्रवेशामुळं, केतकीताईच्या पक्षप्रवेशामुळं हे मोदीजींचा संकल्प पूर्ण करण्याकरता जो पक्षप्रवेश झाला आहे, आताच गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक मोठी उंची पक्षाला माननीय उल्हास पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळेल अशी आशा आणि अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. मला अभिमान आहे, जेव्हा केतकीताई बोलत होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या घरी दिवा जळावा, चलो जलाए दिल वहा ज्या अभी भी अंधेरा है. हाच अंत्योदयाचा संकल्प त्यांनी मांडला. त्यांनी हे सांगितलं की माझ्या जीवनामध्ये 22 तारखेचा दिवस अत्यंत महत्वाचा होता. 5 ते 27 वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रवेश घेत होते. तो क्षण तुमच्या माझ्या डोळ्यांनी आपल्याला बघितला. जो क्षण बघायला 25 पिढ्या निघून गेल्या. 5 ते 27 वर्ष अनेक पिढ्या तुमचे आजोबा, माझे आजोबा, पंजोबा निघून गेले. त्यांनाही वाटलं होतं कोणीतरी येईल, रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाईल. तर बंधू भगिनींनो, नाही झालं. याच काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं होतं रामलल्ला हे काल्पनिक आहेत, रामसेतू काल्पनिक आहे. सुप्रीम कोर्टामध्ये रामलल्लाचा जन्म अवधपुरीमध्ये, अयोध्येमध्ये 8000 वर्षापूर्वी झाला होता. याचे पुरावे जेव्हा सुप्रीम कोर्टाने मागितले तेव्हा काँग्रेस पार्टीने काल्पनिक सांगितलं होतं. रामलल्ला काल्पनिक आहे. मोदीजीला यावं लागलं. उत्तर महाराष्ट्राला सर्व खासदार द्यावे लागले. मोदीजी आले आणि मोदीजींनी सुप्रीम कोर्टामध्ये 8000 वर्षापूर्वीचा जन्म रामलल्लाचा अवधपुरीमध्ये झाला होता, ज्या ठिकाणी रामलल्ला विराजमान झाले, ते मांडावं लागलं, सांगावं लागलं, पुरावे द्यावे लागले. मागच्या सरकारांनी त्या काळामध्ये रामलल्लाला काल्पनिक म्हटलं. उद्धव ठाकरे परवा नाशिकमध्ये बोलले, कालच बोलले. काय सांगतात, किती खोटारडे आहेत. यांनी कुणासोबत युती केली आहे? रामलल्लाला काल्पनिक म्हणणारी काँग्रेस पार्टीसोबत उद्धव ठाकरेंची युती आहे बघा. आणि मग उद्धव ठाकरेंना मतं देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखं आहे, ज्यांनी रामलल्लाला काल्पनिक म्हटलंय. आणि म्हणून उल्हास पाटील साहेबांनी निर्णय घेतला की रामलल्लाला काल्पनिक म्हणणाऱ्यासोबत मी राहणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी रामसेतू काल्पनिक आहे म्हणणाऱ्या काँग्रेससोबत मी राहणार नाही. उद्धव ठाकरे जरा ऐका, उल्हास पाटीलजी बसले आहेत, तुम्ही आपल्या घरी बसले असाल, बघत असाल. काँग्रेसचे दिग्गज नेते उल्हास पाटीलजी, केतकी पाटीलजींनी पक्षप्रवेश केला आहे. हा उद्दिष्टाकरता केला आहे.
हा काही गिरीश भाऊ महाजन आणि बावनकुळे किंवा फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये करत असताना त्यांनी उद्देश मांडलाय, उद्दिष्ट मांडलाय. हे उद्दिष्ट मांडलाय केतकीताई बोलताना उद्दिष्टाने बोलल्या की 21व्या शतकातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता केवळ नरेंद्र मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मी पक्षप्रवेश करतो. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे. जगातला सर्वात आर्थिक मजबूत भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची मोदीजीमध्ये क्षमता आहे. म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. आणि आता हे लोक अशी परिस्थिती झाली आहे, त्यांना बघून घ्या उद्धवजी भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवरनं काय सुरू आहे. सकाळी बघा बाळासाहेब बदाले सारखा एक सच्चा इमानदार कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता धुळे जिल्ह्यातला, धुळे ग्रामीणचा माननीय गिरीजीच्या जयकुमारांच्या नेतृत्वामध्ये 65 सरपंच घेऊन 2 जिल्हा परिषद आणि नगरसेवक घेऊन आणि आता तर त्यांनी सांगितलं 22 जिल्हा परिषद पुढच्या काळामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर 50,000ची सभा घेऊन त्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे. एकीकडे सकाळी धुळेमध्ये बाळासाहेब बदाले, दुसरीकडे जळगावमध्ये माननीय उल्हास पाटीलजी, केतकी पाटीलजी आणि इतर सर्व. हा पक्षप्रवेशच 21व्या शतकातल्या अमृत काळातला भारत निर्माण करण्याचा हा मोठा योग या ठिकाणी. आणि म्हणून गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी एवढंच सांगेल उल्हास पाटील साहेब की आमच्या पक्षामध्ये तुम्हाला आपल्या सर्वांना माहित आहे, आम्ही सर्व या ठिकाणी बसलेले कार्यकर्ते देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती, विरासत आणि या देश कार्याकरता, राष्ट्र कल्याणाकरता, देश कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आपलं जीवन समर्पित करणारे कार्यकर्ते आहोत. देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. ज्या व्यक्तीला 150 देशांनी जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री म्हटलंय, जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री 150 देशांनी म्हटले, असे लोकनेते माननीय नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. 14 देशांनी त्या नेतृत्वाला त्यांच्या देशाचा सर्वोत्तम पुरस्कार दिला, असे मोदीजी आपले नेते आहेत. जगातल्या 78% लोकांनी जगातला सर्वोत्तम नेता मोदीजी म्हटला आहे. आपले नेते मोदीजी असे आहेत की दीपावलीचा आपण आपल्या घरी करतो, पण मोदीजी असे नेते आपल्याजवळ आहेत की आपला ऊर भरून येतो. आपण तर आपल्या घरी दिवाळी करतो, पण जगातला एकही प्रधानमंत्री असा नाही आहे की आपलं रक्षण करणारे सैनिक जे -33 डिग्रीमध्ये पाकिस्तानच्या आणि चायनाच्या बॉर्डरवर तुमचा माझा जीव वाचवण्याकरता AK-47 घेऊन उभे आहेत. त्यांच्यासोबत दीपावली करणारा पहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे. अशा पक्षात उल्हास पाटील आणि केतकी पाटीलचा पक्षप्रवेश झाला आहे. आणि त्यामुळे देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृतीचं विरासत आपली टिकवण्याकरता या ठिकाणी आपण या पक्षाची धुरा सांभाळली आहे. मला देवेंद्रजींनी एवढंच सांगितलं आज सकाळी, का रात्री मी होतो, मग नंतर गिरीश भाऊ म्हटले होते, आम्हाला एवढंच सांगितलं पक्ष प्रवेश करताना एकच सांगा उल्हास पाटील साहेबांना, डॉक्टर केतकींना, की तुम्ही ज्या संस्कारामध्ये आहे, जे तुम्ही या ठिकाणी आमची उंची ठेवलेली आहे, एकही टाचणीभरही तुमच्या इमेजला भारतीय जनता पक्ष एक तुमची इमेज जपण्याचं काम करेल. तुमच्या काही उंची आहे, तुमची उंची आहे, उंची कुठेही कमी होऊ देणार नाही. पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी आपला परिवार म्हणून, आपल्या परिवाराचे सदस्य म्हणून, आणि या पक्षामध्ये तर किती फ्लाय करता येतं, कुणाची मनाई नाही आहे. उद्या कधी गिरीश भाऊ म्हणू शकणार नाही, बावनकुळे म्हणू शकणार नाही, देवेंद्रजी म्हणू शकणार नाही. जेवढे तुम्हाला फ्लाय करता येईल, या राज्यात जेवढं नेतृत्व मोठं करता येईल, नेतृत्वाला मोठं करण्याकरता या पक्षामध्ये मोठी संधी आहे. आणि आता तर बघा, महिलांना तर फार मोठी संधी आली आहे. पुढच्या काळामध्ये तर देशामध्ये 2029चा विचार केला तर मोदीजींनी संसदेमध्ये गेल्यावर केतकीताई पहिलं बिल कुठलं आणलं असेल तर या देशामध्ये 140 कोटी देशाचं भविष्य ज्या संसदेमध्ये, ज्या लोकसभेमध्ये जे कायदे पारित होतात, तुमच्या माझ्या जीवनाची रक्षण करणारी संसद, त्या संसदेमध्ये 192 महिला खासदार राहणार, 192 महिला खासदार. आणि जयकुमारजी, गिरीश भाऊ, मी
आम्ही तर आता गिरीश भाऊ 7व्यांदा 6व्यांदा आमदार झाले आहेत. जयकुमारजी 4थ्यांदा, मी 4थ्यांदा. आम्हाला आता याची चिंता नाही आहे. पण 2029चा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचे रक्षण करणारं विधानमंडळ, त्या विधानमंडळामध्ये 113 महिला आमदार राहणार. 113 महिला. महिलांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मान आहे, मान आहे. आणि मी आता चित्रताईशी बोललो, गिरीश भाऊशी बोललो, मंगेशशी बोललो, जयकुमारजीशी बोललो. मी आजच केतकीताई, डॉक्टर केतकीताई पाटील यांना राज्याचं महिलांचं उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये राज्यभर आपल्या सेवेचं कार्य त्यांनी अंत्योदयाचा विचार केला आहे. आणि म्हणून मी आता चित्रताईशी बोललो, त्यांना उद्या नियुक्ती देणार होत्या राज्याचा महिलांचे उपाध्यक्ष म्हणून. त्यांना आपण नियुक्ती करत आहोत. आणि त्यांना मी विनंती करणार आहे, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये तो आदिवासी भागातला, नंदुरबार भागातला गरीब आदिवासी माणूस असेल त्यांच्या रुग्णसेवेकरता, धुळे जिल्ह्यातला ग्रामीण भागातला आदिवासी असेल, समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण. जसं गिरीश भाऊ, मला अभिमान आहे, जेव्हा मी मंत्री होतो, गिरीश भाऊ मंत्री होते, देवेंद्रजी आमचे नेते मुख्यमंत्री होते, मला अभिमान आहे या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कार्य काही झालं असेल ते रुग्णसेवेचं झालं, ते आरोग्य सेवेचं झालं. ते रुग्णसेवेचं कार्य या महाराष्ट्राची जनता माननीय गिरीश भाऊ कधी विसरू शकत नाही. मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना आणली आहे. मोदीजींनी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता 5 लाख रुपयाचं आयुष्यमान भारत तुम्हाला या ठिकाणी असं कार्ड दिलं आहे, त्या कार्डाच्या माध्यमातून केतकीताई तुम्ही समाजाचं रक्षण करू शकता. माननीय गिरीश भाऊ मंत्री असताना आणि आताही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यातून ज्या पद्धतीने गिरीश भाऊनी 2-2, 3-3 लाखाचे मेडिकल कॅम्प प्रत्येक जिल्ह्यात केले, तो दिवस कोणी विसरू शकत नाही. कितीतरी लोकांचा जीव वाचवण्याचं काम देवेंद्रजी आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात झालं. आणि म्हणून असे लोक नेते आशिष देशमुखी आपले बघा, मागच्या 1 वर्षापूर्वी रणजित भाऊ देशमुख किती ओळख असेल तुला सर्व, त्यांचे सुपुत्र आहेत आशिषजी. जिल्हाध्यक्ष आहे बाबा आमचा, काउंट टाकीत. आणि त्यामुळं गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आज पक्ष मोठा झाला आहे. जयकुमारच्या नेतृत्वात आज पुन्हा पक्षामध्ये भरारी निघाली आहे. मी एवढंच सांगेल, आज आला का नेतृत्व या केतकीताईला विनंती आहे, तुमच्यासोबत जे जे पदाधिकारी या पक्षामध्ये आले आहेत त्या सर्वांचं गिरीश भाऊशी बोलून, आमच्या मंगेश चव्हाणजी बसून, अमोल जावडेजी आपण सर्व बसून योग्य सन्मान सर्वांचा राखला गेला पाहिजे. याकरता त्यांना सर्वांना पदाधिकारी आपण करणार आहोत. काही काळजी करायची गरज नाही. एवढंच सांगेन, पुढच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 करण्याकरता, गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता आपण जो संकल्प केला त्या संकल्पाला मी सलाम करतो. कारण आपण सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता आम्ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतो आहे. आणि काँग्रेस पार्टीची काय हालत झाली बघा, त्यांना नुसतं कळलं त्यांना, म्हणजे त्यांना माहिती झालं की ह्या स्टेजवर उल्हास पाटील आणि डॉक्टर केतकी पाटील येणार आहेत. त्यांनी त्यापूर्वीच त्यांना पक्षातून काढून टाकलं. मेधासारखा जर अध्यक्ष असता, माझी मोटरसायकल गाडी काढली असती, गिरीश भाऊला घेतलं असतं, एखादा भाजपचा नेता चालला असता तर विचारलं असतं काही चूक झाली असेल तर माफ करा, पण पक्षातून जाऊ नका. एक जर एखादा भाजपचा नेता जर ठरला सोडून तर मी 4 वेळा गेलो असतो, नंतर त्याची मर्जी, जाण्याचं नाही जाणार तो. पण माझ्यासारखा, देवेंद्रजी सारखा, गिरीश भाऊ सारखा, मंगेश सारखा, जयकुमार सारखा आमच्या नेत्याचे संस्कार काय आहेत? संस्कार काय? जर आम्हाला कळलं असतं की उल्हास पाटील सारखा एक नेता ज्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पार्टीचं
जिवंत ठेवण्याकरता, पक्षाला मोठं करण्याकरता, वाईट काळात, चांगल्या काळामध्ये, वाईट काळामध्ये पक्षाचं काम केलं, असा नेता सोडून चालला आहे. हे जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं असतं, मी दिवस रात्र एक केला असता, प्रयत्न केला असता, माहित नाही काय झालं असतं. पण गिरीश भाऊ सारखा नेता गेला असता आणि त्यांना विनंती केली असती, काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असता. पण ही पार्टी अशी पार्टी आहे, माहीत झाल्यावर उल्हास पाटील साहेबांकडे 4 लोक जाऊन काय चूक झाली सोडा, पुन्हा चांगलं काम करू, पुन्हा काय करता येईल नाही. मगरुली बघा, म्हणजे आज ज्या पद्धतीने दानादान उडाली आहे, कशी मगरुरी आहे, कशी मगरुरी. त्यांना माहीत होता बरोबर त्यांना काँग्रेस पार्टीने निलंबित करून टाकलं. ही मगरुरी आहे काँग्रेस पार्टीमध्ये, ही लोकशाही आहे. तर उल्हास पाटीलजी, जरी काँग्रेस पार्टीने आपल्याला ही अवहेलना केली असेल तरी भारतीय जनता पार्टी मात्र तुम्हाला सन्मानच देईल. तुम्हाला त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुमचा एक नेता या ठिकाणी तुमच्या मनाला कधी वाटू देणार नाही. या डायसवर सांगतो, प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी हा सहवास या ठिकाणी आहे. मी तुम्हाला डायसवर सांगतो, तुम्हाला आयुष्यभर वाटणार नाही डॉक्टर शेट्टी या तुम्हाला की मी चुकीचा निर्णय घेतला होता. तुम्हाला हेच वाटेल की मी घेतलेला निर्णय हा राष्ट्र कल्याणाकरता, समाज कल्याणाकरता होता, हे तुम्हाला नक्की वाटेल. एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्रदेशाध्यक्ष महोदय. घेतलेला निर्णय त्यांचा योग्य कसा आहे ते देखील स्वतः सिद्ध करतील. यासह आपण जे त्यांना सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. जळगाव, चोपडा, भुसावळ, यावल, रावेर, फैजपूर, सावदा विविध तालुक्यातून, शहरातून सर्व जे पदाधिकारी आहेत, यादी एवढी मोठी आहे की आपण आता खूप वेळ जाईल. माझं प्रातिनिधिक झालंय, फक्त आपण जर मूळ 2 टिपे केलं आणि सगळे जर अशा यादीत भाऊ यादी खूप मोठी चालू. हा मोठा फरक आहे. म्हणजे प्रदेशाध्यक्षांना जेवढ्या डॉक्टरांच्या नावामध्ये जेवढं तुमचं महत्व आहे, तेवढ्या शेवटच्या कार्यकर्त्याचं नाव घ्यावं, हे आज राज्यातला सत्ताधारी पक्षातला सर्वात मोठ्या नेत्याचं हे मत, म्हणजे हे अधोरेखित करतं की कार्यकर्त्याला किती महत्व आहे. डॉक्टर उल्हासजी पाटील, केतकीजी पाटील, वर्षाताई पाटील, भैयासाहेब मराठे, संदेश पाटील, पूजाजी पाटील, सुरेंद्रजी कोल्हे, आशिषजी भिरोळ, राजू राणे, गोपाळ भोळे, गोपाळ नंदुरकरजी, बापू नेमाडे, निलेश नारखडे, चिरागजी पाटील, राजू धंदे, सागरजी पाटील, परागजी जोशी, एमोजी नेमाडे, मिलिंद सरोडे, येलार कोंडे, तुषार हेगडे, प्रमोदजी भिरोळ, जितेंद्रजी पाटील, रोशनजी महाजन, मिलिंदजी पाटील, मिलिंदजी चौधरी, निलेशजी पाटील, दिलीपरावजी पाटील, रुपेशजी भदाने, किशोर कोळी, कोमल पाटील, पंकजजी महाजन, परेशजी बोराले, अमोलजी डुके, भूषणजी पाटील, रवींद्रजी बाविस्कर, जितेंद्रजी कोळी, अमोलजी चौधरी, राजू पाटील, भावराजजी कोळी, मच्छिंद्रजी कोळी, अरुणजी पाटील, योगीजी कोळी, सुरेशजी धोबी, भगवानजी पाटील, आनंदजी धनगर, आकाशजी भील, रितेशजी पाटील, सुहासजी पाटील, ललितजी राधे, तुषारजी जोशी, रेखाजी जावळे, रेखाताई जावळे, माधुरीताई जावळे, साधनाताई कापुरे, हर्षाताई पाटील, दिलीपजी रम, जयश्रीताई ढाके, बुधवडून आलेले पूजाताई पाटील, गजाननजी भोळे, प्रफुल्लजी लादे, निवृत्तजी पाटील, प्रशांतजी मोरे, संजयजी सुरवकर, दिनाताई सुशीर, अमोलजी शिंदे, यावलवरून आलेले किशोरजी महाजन, रुपेशजी महाजन, जीवनजी मंगाळे, बंटीदादा चौधरी, हेमंतजी पिंगळे, भूषणजी नेमाळे, उद्धवजी पाटील, भूषणजी चौधरी, रवींद्र कुमार, निलेश पुनावर, रमाकांत देशमुख, निलेशजी चौधरी, गणेशजी पाटील, रोशनजी महाजन, उमाकांत लोखंडे, प्रमोदजी महाजन, दीपकजी महाजन, सुरेशजी राणे, खन्नाजी कोळी, अनंतजी पाटील, जळगावून आलेले खास करून डॉक्टर VH पाटील, डॉक्टरजी ईश्वरजी जाधव, डॉक्टर नितीनजी भोळे, हेमराजजी धंदे, किशोरजी महाजन, प्रवीण S पाटील, प्रतापसिंह रामसिंहजी, भीमरावजी जंगले, मुरलीधरजी विठोकर, विष्णूजी आडव, अरुणजी हिवाळे, गुलाबरावजी निंबाळकर, हरितजी भगत, दीपकजी भगत, संदीपजी भोळे,
समीरजी नारखेडे, अनिलजी पाटील, एकनाथरावजी रामदास बर्डे, गणेशजी बर्डे, राहुलजी पाटील, रवींद्रजी देशमुख, सचिनजी पाटील, प्रमोदजी इंगळे, विनोदजी खर्चे, दिलीपजी भादे, विजयजी राणे, राहुलजी खंगार, विश्वेश्वर दहाके, मिलिंदजी नफाडे, शशिकांतजी पाटील, प्रवीणजी नारखेडे, प्रशांत नाफडे, निलेश कोलते, निखिलजी नाफडे, निलेश नाफडे, उमेशजी इंगळे, विलासजी नाफडे, शैलेश राणे, मिलिंदजी पाटील, आदरणीय तुषारजी पाचपांडे, प्रतीकजी वारके, कैलासजी राणे, पैचलजी यश, शंकरजी जाधव, योगीजी बंगाळे, मधुकरजी बनकर, रुपेशजी बनकर, राहुलजी डेंगळे, विशालजी बंधारे, प्रमोदजी पाटील, मुरलीधरजी शेळके, श्रीकृष्णजी उमाळे, जटसिंहजी पाटील, रवींद्रजी अप्पा, अमोलजी पाटील, अनंतजी खर्चे, राहुलजी खर्चे, विजयजी खर्चे, गजाननजी पाचपांडे, दिनेशजी पवार, कृष्णा पवार, नयनजी शिंदे, आयनजी चव्हाण, अक्षयजी जाधव, कृष्णाजी चव्हाण यांसमेत खास करून चोपडावून आलेले मगनजी मुरलीधर, गोपालजी बाविस्कर, भरतजी पाटील, भाईराजजी बाविस्कर, विजयजी बाविस्कर, जयरामजी ठाकरे, निवृत्तीजी चौधरी, विकनजी बाविस्कर, कैलासजी कोळी, प्रवीणजी कोल्हे, अरुणजी चौधरी, पीयूषजी वाघ, रामराजजी वेलगड, शिवानंदजी बिरादर, अनुपसिंहजी पाटील, सूरज खवाटे, निलेशजी झोपे, वैशालीताई पाटील, कल्याणीताई देवदे, संकेतजी पाटील, जीवनजी चौधरी, गणेशजी नांदुरकर, अभिजितजी राठोड, अक्षयजी देसले, जोयजी जाधव, सचिनजी पवार, शरद अदे, साक्षीताई गायकवाड, श्रुतीताई सापटे, आकांक्षाताई जिने, अतुलजी बोंडे, देवेंद्रजी भंगाळे, मधुकरजी पंगाळे, प्रल्हादजी खडसे, अजयजी कोळी, लोकेशजी फेगडे, मिलिंदजी तायडे, डॉक्टर प्रशांतजी वारके, प्रवीणजी पलक, घनश्यामजी पाटील, हरीशजी पाटील, योगीजी पाटील, चंद्रकांतजी डोंगरे, डॉक्टर ईश्वरजी जाधव, हेमराजजी धंदे, अतुलजी बोंडे, सचिनजी माहेश्वरी, आदरणीय सुधीरजी ढाके, राजदीपजी सोनवणे, दीपकजी दांडगे, ललितजी किरांगे, रुपेशजी पाटील, तुषारजी जगताप, प्रफुल्लजी भोळे, अजूनही यांसोबत खास करून सरपंच असलेले वरखेड्यांची गजाननजी भोळे, प्रफुल्लजी लढे, ग्रामपंचायतचे सदस्य, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, यासोबत निवृत्तीभाऊ पाटील, माजी सरपंच हिंगणे, शैलेशजी राणे, शिक्षक संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, संदीपजी पाटील, युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष, यांसर्व असंख्य कार्यकर्त्यांसह हा आपला नवीन परिवारात प्रवेश झाला. मी परिवार म्हणून अध्यक्षांनी जे सांगितलं, ज्या पद्धतीने डॉक्टर उल्हासराव पाटील साहेबांचं जेवढं महत्व या पक्षाला आहे, तेवढंच महत्व, तेवढीच ताकदीचे प्रत्येक किंवा एक कार्यकर्त्याला या पार्टीसाठी आहे, एवढंच सांगतो. आपण सामूहिक एक फोटो काढूया आणि हा प्रवेश सोहळा संपला हा असं जाहीर करतो. सोहळा जरी इथं संपला तरी जळगाव जिल्ह्यात हा पुनर्सोहळा आपण पुन्हा नवीन करूया. काही करू नका. आज माजी खासदार काँग्रेसचे, अरे माईक बंद कर रे, या. उत्तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटीलजी, डॉक्टर केतकी पाटीलजी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. 30,000 40,000 कार्यकर्ते पुन्हा पक्षप्रवेश जळगावमध्ये करणार आहेत. सोबतच धुळे जिल्ह्यातलं एक काँग्रेसचं मोठं नेतृत्व बाळासाहेब भदाने यांनी 67 सरपंचासहित जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यासहित भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. माननीय लोकनेते गिरीशभाऊ महाजनजी, जयकुमार रावलजी आणि आमचे सर्व नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज हा पक्षप्रवेश झालेला आहे. आणि पक्षप्रवेश करताना मोदीजींच्या नेतृत्वातला
जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प जो मोदीजींनी केला, आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला, जगातला आर्थिक मजबूत देश भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला. मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज हा पक्षप्रवेश झाला आहे आणि या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्ष अजून मजबूत होणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोठी ताकद डॉक्टर उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाने झालेली आहे. मला याचा अभिमान आहे की मोदीजींच्या नेतृत्वातला संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. एकीकडे भाजप वस्त्रपात आहे, दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये फूट पडते, ममता बॅनर्जी बाहेर पडत असल्याची मी आधीच सांगितलं होतं, यापूर्वीच मी अनेकदा मांडलं आहे की इंडिया आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जेव्हा मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हाच त्या ठिकाणी अपमान नाट्य महानाट्य आपल्याला बघितलं. इंडिया आघाडीच्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या बैठकीमध्येच बघितलं होतं आपण. ही फूट पडणार आहे आणि कशाला लोक राहतील. कारण उद्धव ठाकरेंना पहिला प्रश्न माझा आहे, त्यांनी अजून उत्तर दिलं नाही आहे. कालच्याही सभेतनं उत्तर मागितलं होतं की इंडिया आघाडीमधले उदयनिधी स्टॅलिन यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारजी, इंडिया आघाडीचे सारे नेते आणि उदयनिधी स्टॅलिननी जेव्हा म्हटलं की आमचं सरकार आलं, आमचे प्रधानमंत्री आले, आमचं सरकार आलं, मोदीजीला आम्ही हरवून आमचं सरकार आणू आणि सरकार आल्यावर सनातन हिंदू धर्म आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली. आणि या आधारावर इंडिया आघाडी तयार झाली. या आधारावर इंडिया आघाडी तयार झाली की सनातन हिंदू धर्म संपवायची भाषा करणे. आणि मग शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंना मी म्हटलं होतं, तुम्ही या इंडिया आघाडीत राहणार आहे का. बघा ममता बॅनर्जी गेल्या, त्यांना हे मान्य नव्हतं बहुतेक. सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा उदयनिधींनी केली. आणि आज मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, काल एवढ्या भाषणं तुम्ही केले जोरात, परिवारवादावर भाषण केलं, स्वतः मुख्यमंत्री असताना आपल्या मुलाला मंत्री आपण केलं, परिवारवादाची भाषा तुम्ही करता, मुख्यमंत्री होता मुलाला मंत्री करता, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता तुम्ही सारे हिंदुत्ववादी विचाराशी दूर जाता. अशी ही इंडिया आघाडी पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा अनेक असे इंडिया आघाडीचे तुकडे झाल्याशिवाय झालेले इंडिया आघाडीचे तुकडे झालेले तुम्हाला दिसतील. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रोज महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट झालेले दिसतील. आणि तिकडे इंडिया आघाडी तुटताना दिसेल, इकडे पक्षप्रवेश होताना दिसेल. हे चित्र महाराष्ट्रात दिसणार आहे. काल ठाकरे गटाची शिवसेनेला संपवण्याचा कट रचला गेला होता असं उद्धव ठाकरे भाजपचे आरोप केला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचा जो विचार होता, तो विचार जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी पुढवण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरेंनी जशी शिवसेना आपल्या हाती घेतली तशी शिवसेना कमी कमी होत गेली. उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा, उद्धव ठाकरेंची विचाराशी फारकत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबाचा कणखर विचार उद्धव ठाकरे हे राखू शकले नाही. आणि म्हणून शिवसेनेचा ही स्थिती निर्माण झाली की शिवसेनेला असे दिवस, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला असे दिवस आले आणि एक काळ असा आला की पुन्हा एक मर्द मराठा एकनाथ शिंदेसारखा नेता धनुष्यबाण घेऊन पुन्हा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जातो आहे. ही स्थिती उद्धव ठाकरेची का झाली, तर उद्धव ठाकरेचा नाकर्तेपणा आणि जे कणखर भूमिका बाळासाहेबांची होती ती भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडली. म्हणून असे परिणाम या महाराष्ट्रात दिसायला लागले. काल ठाकरे गटाची सभा झाली, त्या सभेमध्ये रश्मी ठाकरे पहिल्यांदा स्टेजवर आल्या, उद्धव ठाकरे शेजारी बसले होते. त्या सक्रिय राजकारणात येतील काय वाटतं. मला रश्मीताईबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, पण एक मात्र नक्की, असे दिवस येणार आहे की त्या स्टेजवर, ज्या स्टेजवर संजय राऊत साहेबासारखे लोक सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जे आरोप प्रत्यारोप चुकीच्या पद्धतीने, व्यक्तिगत पद्धतीने आरोप प्रत्यारोप करून
उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या संपूर्ण राहिलेल्या शिल्लक शिवसेनेला, त्यांच्या पक्षाला, त्यांच्या गटाला जे कमी करण्याचा प्रयत्न करतायत, असे दिवस येणार आहे की 4-5 लोक स्टेजवर दिसतील, समोर कोणीच दिसणार नाही. ना मला एक कळत नाही, हा इव्हेंट कशा करता. रोहित पवारजींना जर एखादी नोटीस आली असेल, त्या नोटीसचं उत्तर द्यायचं आहे. फक्त नोटीसचं उत्तर देण्याकरता इतका मोठा शक्ती प्रदर्शन करावं लागतं आहे. आम्हालाही नोटीस आल्या आहेत. गिरीश महाजनांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दलही कटकारस्थान रचलं गेलं. प्रवीण दरेकरांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. नारायण राणे साहेबांना जेवता जेवता पोलिसांनी उचललं. नवनीत राणांना त्या ठिकाणी हनुमान चालीसा बोलता बोलता जेलमध्ये टाकलं 2 दिवस. काय केलं तुम्ही? तुम्ही या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग केला. तसं आम्ही नाही करत आहे. तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकलं का? तुम्हाला कोणी त्या ठिकाणी जेलमध्ये काही गुन्हे दाखल झाले का? तुम्हाला नोटीस आली आहे आणि हे नोटीस अनेक लोकांना जात असतं. ही नोटीस काय एकटा रोहित पवारला नाही आहे, अनेकाला नोटीस जात असतं. पण नोटीस गेल्यावर ज्या पद्धतीनं स्टंटबाजी चालू आहे, ज्या पद्धतीनं स्टंट चालू आहे, ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, खरं तर 1 दिवसाचं शक्ती प्रदर्शन आहे. पण जनतेला हे कळतं की नोटीस आली, उत्तर द्या. मलाही नोटीस आली तर मी उत्तर देईल. मलाही नोटीस आल्या होत्या त्या काळामध्ये. ईओडब्ल्यूचा वापर झाला होता. माझ्या विरुद्ध चुकीच्या कंप्लेंट केल्या होत्या महाविकास आघाडीचं सरकार असताना. त्यामुळे आम्ही नोटिसाला घाबरलो नाही, आम्ही स्टंटबाजी केली नाही. आम्ही योग्य उत्तर दिले आमच्या वकिलामार्फत. तुम्ही उत्तर द्या. शेवटी एखादा यंत्रणेची नोटीस येणं म्हणजे काही सारच त्या ठिकाणी तुम्ही गडबड केलं असं नाही. पण जर गडबड केली असं वाटतंय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लोक जमा करतात आहे, म्हणून स्टंटबाजी करतात आहे. मला वाटतं नोटीसचं उत्तर देणं हे कर्तव्य प्राप्त आहे. मला नोटीस आली असती तर मी 1 मिनिटात उत्तर दिलं असतं. काहीच मीडियाला न सांगता एकटा गेलो असतो. मीडियाला नोटीसही दाखवली नसती आणि आपलं उत्तर दिलं असतं. 95% विरोधापर्यंत आरोप झाले. आता मात्र अजित पवार भाजपकडे त्यामुळे अजित पवारांना शांतता लागत आहे. नाही, संजय राऊत काय बोलतात याच्यावर नितेश राणे बोलतात. काल मीरा भाईंदरमध्ये सर 2 महिन्यांमध्ये रॅलीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर नितेश राणेंनी त्या ठिकाणी जाऊन संबंधितांशी भेट घेतली. तर या प्रकारावर नाही, असं राज्यामध्ये कुठेही होऊ नये. कारण मला अशा अनेक घटना कळल्या आहेत. काही लोकांनी बाबराच्या डिपी ठेवल्या आहेत. काही लोकांनी या अशा जगातला सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा दिवस आहेत. 22 जानेवारी जगातला, देशातला सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला असा क्षण होता आपल्या सर्वांकरता. अशा वेळी बाबरांच्या डिपी ठेवणे वगैरे असे जे काही प्रकार झाले, गृह खातं योग्य चौकशी करेल. आणि या पद्धतीनं कोणी या महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राचं गृह खातं योग्य पद्धतीने कारवाई करेल. आणि त्याकरता मी माननीय देवेंद्रजींना विनंती करणार आहे. एक तरफ राहुल गांधी की यात्रा चल रही है, भारत जोड़ो यात्रा, और दूसरी तरफ कांग्रेस पार्टी के एक कद्दावर नेता जिन्होंने पूरी जिंदगी कांग्रेस पार्टी में दी, जिन्होंने खासदार करके अच्छा काम किया, वो आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश ले चुके. डॉक्टर केतकी पाटिल भी और हजारों कार्यकर्ता, सैकड़ों कार्यकर्ता और 50,000 कार्यकर्ता फिर एक बार उनके नेतृत्व में जलगांव में पक्ष प्रवेश करने वाले हैं. तो कांग्रेस पार्टी को लोग छोड़ रहे हैं. आपने देखा होगा मिलिंद देवरा ने भी कांग्रेस छोड़ दी, इधर उल्लास पाटिल जी ने कांग्रेस छोड़ दी. अब आपको 1 तारीख को और कुछ दिखेंगे कांग्रेस पार्टी छोड़ते हुए लोग. तो ये कांग्रेस पार्टी को क्यों छोड़ रहे हैं? राहुल गांधी उधर भारत जोड़ो कर रहे हैं. इसका कारण एक ही है कि मोदी जी के नेतृत्व में 21 सदी का आत्मनिर्भर भारत बनाने का संकल्प जो मोदी जी ने किया है, वो संकल्प को साथ देने के लिए कांग्रेस पार्टी के नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं. आत्मनिर्भर भारत का संकल्प मोदी जी ने किया और 22 तारीख का जिस प्रकार से मोदी जी ने अपना वादा पूरा किया, मैनिफेस्टो में दिया हुआ वादा किया था. कांग्रेस पार्टी ने कहा था
कि रामलल्ला काल्पनिक है। एफिडेविट में कहा था कांग्रेस पार्टी ने कि रामलल्ला काल्पनिक है, राम सेतु काल्पनिक है। उनका करारा जवाब दिया है उल्लास पाटिल ने। आज करारा जवाब दिया उल्लास पाटिल और डॉक्टर केतकी पाटिल ने। बाला साहेब भदाने जी 65 सरपंच लेकर बीजेपी में आए हैं। यही है कि मोदी जी के नेतृत्व में आज पूरा महाराष्ट्र की कांग्रेस पार्टी ये भारतीय जनता पार्टी की तरफ आ रही है। और मैं निश्चित रूप से आगे 2 महीने में आपको बड़े बड़े बॉम्ब ब्लास्ट पार्टी प्रवेश के होंगे, ऐसा मुझे दिखता है। एक तरफ महाराष्ट्र में तो हो ही रहा है, लेकिन इंडिया अराइव जो बनी थी उसमें भी दरारें दिख रही। ममता बनर्जी ने कहा कि वो अकेले चुनाव लड़ेगी। पंजाब में भगवंत मान जो मुख्यमंत्री उन्होंने भी ऐलान कर दिया कि वो वहां पर अकेले लड़ेंगे। कैसे देखते हैं? देखिए, इंडिया आघाड़ी के पास कोई नेता नहीं है और राहुल गांधी कभी नेता बन नहीं सकते। ये उनको मालूम है कि कहाँ सूरज है मोदी जी और कहाँ दिया है। राहुल गांधी कभी भी देश का नेतृत्व कर नहीं सकते। इंडिया आघाड़ी का चलाने का उनका क्षमता नहीं है, इसलिए वो छोड़ रहे हैं। और दूसरा, जिस प्रकार से इंडिया आघाड़ी बनी है, तो उद्धव ठाकरे को मेरा सवाल आपके माध्यम से, उन्होंने आज ही जवाब देना चाहिए। उद्धव ठाकरे को सवाल है, कल नासिक की सभा में उत्तर क्यों नहीं दिया? मैंने 5 बार पूछा था, उसका उत्तर उद्धव ठाकरे दिया नहीं। मैंने उनको कहा था, इंडिया आघाड़ी में उदयनिधि स्टालिन के बेटे उदयनिधि स्टालिन ने कहा था, हम मोदी जी को हराएंगे, हमारी सरकार हम लाएंगे, इंडिया आघाड़ी का प्रधानमंत्री बनाएंगे और आने के बाद सनातन हिंदू धर्म को खत्म करेंगे, समाप्त करेंगे। ये भाषा उदयनिधि स्टालिन ने की थी। उद्धव ठाकरे को मेरा सवाल है, क्या आप इंडिया आघाड़ी में हैं? ये आपको मान्य है क्या? ये जनता पूछने वाली है महाराष्ट्र की उद्धव ठाकरे को। एक तरफ मोदी जी पूरे विश्व को प्रभु रामचंद्र जी के इस 22 जनवरी के इस जो प्राण प्रतिष्ठा के माध्यम से पूरे विश्व के सारे समाजों को जोड़ना चाहते हैं। भगवान प्रभु रामचंद्र जी का जो उनका जीवन है, वो जीवन, समर्पित जीवन पूरे विश्व में कैसे ये विश्व चले, ये बता रहे हैं। और उधर सनातन हिंदू धर्म की भाषा, सनातन हिंदू धर्म की समाप्त करने की भाषा करते हैं। तो उद्धव ठाकरे ने इंडिया आघाड़ी में रहना है नहीं रहना है, क्योंकि उसको बताना पड़ेगा आज नहीं कल उद्धव ठाकरे को कि सनातन हिंदू धर्म समाप्त करने वाली भाषा करने वाली इंडिया आघाड़ी में आप रहने वाले हैं नहीं रहने वाले। ममता बनर्जी ने छोड़ दिया है और लोग छोड़ देंगे, लेकिन उद्धव ठाकरे को ये बताना ही पड़ेगा इंडिया आघाड़ी में जब तक वो है तब तक। रोहित पवार की इंक्वायरी हो रही है, उसको एक इवेंट बना रहे, शक्ति प्रदर्शन किया, कैसे देखते हैं? देखिए, ये तो बहुत बड़ी स्टंटबाजी है, बहुत बड़ा शक्ति प्रदर्शन करके यंत्रणाओं के ऊपर दबाव लाने का एक बड़ा षड्यंत्र है। ऐसी नोटिसेज बहुत लोगों को आती है। अगर नोटिस आई है तो जेब में रखिए, जाके उत्तर दे दीजिए। मीडिया को बताना, मीडिया के सामने मीडिया ट्रायल करना, कार्यकर्ताओं के साथ स्टंटबाजी करना, फिर वहां पे बड़ी बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करना। अरे कर नहीं तो डर क्यों है भाई? आपने कुछ किया ही नहीं तो क्यों डर रहे हैं? जाइए, उत्तर दे दीजिए, छोड़ देंगे आपको। क्यों ऐसा कर रहे हैं आप लोग? अगर मुझे नोटिस आती थी तो मैं दावे के साथ कहता हूं, मुझे नोटिस आई थी, महाविकास आघाड़ी में ईओडब्ल्यू की नोटिस आई थी। गिरीश महाजन जी को फंसाने का प्रयास किया, नारायण राणे जी को तो खाना खाते खाते खींच के लेकर गए, नवनीत राणा जी को तो हनुमान चालीसा कहा करके उनको जेल में डाला डायरेक्ट। या तो कोई जेल में डाल नहीं रहे आपको, या तो सिर्फ नोटिस आई है। आप स्टंटबाजी कर रहे हैं। अगर कोई तपास यंत्रणा नोटिस देती है तो 1 मिनट में उसका उत्तर देके खत्म हो सकती है बात, लेकिन इस प्रकार से स्टंटबाजी करना और बात का बतंगड़ बनाना इस प्रकार से योग्य नहीं है। कोई भी नोटिस का उत्तर दे सकते हैं। मुझे नोटिस आती तो मैं बिना मीडिया को बताते जाता और उसका उत्तर देकर आ जाता। शेवटचा प्रश्न, ज्याप्रमाणे शिवसेनेच्या पक्षाने शिवसेनेचा निकाल लागला, त्यासोबत शिवसेना शिंदेची असं बघितलं, त्यावरून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये सुद्धा कुठेतरी वातावरण संशयाचं निर्माण झालं की जर लोकसभेच्या तोंडावर आपलं पक्ष आणि चिन्हाचं नाव अजितदादा गटाला गेलं तर काय? असं आहे की निवडणूक आयोगाने सुद्धा शिंदे साहेबांना त्यांचं पक्षचिन्ह दिलं आहे। राहुल नार्वेकरजींनी नियमाने निकाल दिला आहे। जे निकाल निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबत दिला, शेवटी निकाल हा जनप्रतिनिधी ज्यांच्या बाजूने जास्त त्यांच्या बाजूने पक्ष असतो, हा तर संविधानाचा कायदा आहे। आणि त्यामुळे मला वाटतं जे काही होईल ते नियमाने होईल, जे काही होईल ते कायदेशीर होईल। या देशामध्ये राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे। कोणी निवडणूक आयोग चुकीचा निकाल देणार नाही किंवा आमचे नार्वेकरजी चुकीचा निकाल देणार नाही।
नार्वेकर हे अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत, ते योग्य निकाल देतील असं मला वाटतं. ठाकरे गटाने असं म्हटलं आहे की प्रभू श्रीराम एक वचनी होते. मोदीजींनी एक उल्लेख केला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, त्याच्यावर कारवाई झाली नाही, त्याचं काय असं ठाकरे गटाने विचारलं. असं आहे, आता मोदीजींनी उल्लेख केला होता, तो उल्लेखाची राष्ट्रवादी शिल्लक आहे ना. कुणाबद्दल केला, काही नाव घेतलं का मोदीजींनी? राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी ते सांगतात ना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहो म्हणून. त्यामुळं तो उल्लेख काय अजितदादाला घेऊन होता का? तो उल्लेख काय तो काही मोदीजींनी स्पेसिफिक नाव घेतलं का? या राज्यामध्ये अनेक लोक असे आहेत जे अजूनही शरद पवार साहेबांसोबत आहे, त्याचे घोटाळे खूप आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं मोदींचा उल्लेख काही स्पेसिफिक अजितदादाला घेऊन नव्हता. त्यांनी उल्लेख केला होता तो सर्वश्रुत आहे. पण आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. अजितदादाचं तुम्ही ज्या चौकशा चालू झाल्या किंवा चौकशा चालू असतील, अजूनही अजितदादांना कुठं आरोपी केलं नाही आहे. अजूनही त्या सरकारमध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असो की त्यापूर्वीचे सरकार असो, त्यांनीच चौकशा केल्या अजित पवारांच्या चौकशा त्यांच्याच सरकारने केल्या आणि त्यांच्याच सरकारने बंद केल्या आहेत. त्यामुळं ते कोणाशी कोणाला जोडतात ते झालं अस्वस्थ झाले आहे उद्धव ठाकरेजी. त्यांना हे माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या डायसवर कोणी राहणार नाही आणि त्यामुळं अस्वस्थ विचलित मानसिकतेमध्ये कालचं भाषण उद्धवजींनी दिलं आहे असं मला वाटतं.